इयत्ता 4च्या बालभारती या पुस्तकातील 11वी कविता नाखवा दादा ही पाहणार आहोत आपण। तुम्हाला माहित आहे की नाखवा दादा म्हणजे नावाडी, तांडेल। नावाडी म्हणजेच खाडीमध्ये, समुद्रामध्ये किंवा एखाद्या मोठ्या नदीमध्ये ते नाव चालवतात। तर या नावाड्याच्या जीवनातील हा एक छोटासा प्रसंग आहे आणि एक छोटासा मुलगा आहे सोन्या, आणि त्या नाखवा दादा आणि त्या सोन्याचा या कवितेमधून कवी वसुधा पाटील यांनी काय केलंय, त्यांचं जे संवाद आहे तो या कवितेमध्ये मांडलाय। नाखवा दादा अगोदर मी तुम्हाला आता ही कविता चालीवर म्हणून दाखवतो आणि नंतर मग तुम्ही पण म्हणायचे। नाखवा दादा खाडी पल्याड न्याल काय, खाडी पल्याड यावेळी सोन्या तुझे काम काय। खाडी पल्याड उंच डोंगर, डोंगरावर हिरवे रान, सकाळच्या कोळ्या उन्हात दिसेल किती छान छान। हिरव्या राणी शुभ्र ससे, सशांचे डोळे लाल लाल, त्यांना पाहून रागाने गुंजा फुगवतील आपले गाल। नाखवा दादा खाडी पल्याड न्याल काय, खाडी पल्याड यावेळी सोन्या तुझे काम काय। फुला फुलात फुलपाखरे, फुलपाखरांचे सोनेरी रंग, उन्हात त्याच्या संगे नाती पक्षी आपले फुलून अंग। पाना पानात दवबिंदू, दवबिंदूचे हिरे लाख, कोळ्या उन्हात झगमगती आभाळाचे निळे पाक। आभाळात रंगीत ढग, ढगांमागे इंद्रकमान, कमानीवर घेऊन जोके पाहायची आहे खाडीची शान। नाखवा दादा खाडी पल्याड न्याल काय, सोनसळ्या कवडशान नेऊन चालेल काय। नाखवा दादा खाडी पल्याड नेण्यासाठी काय घ्याल, काही नको सोन्या मला पापीसाठी गुगरे घाल।